मुंडे सरच आहेत का? बोलतो. सर मी संजू सुतार बोलतोय पुण्यावरून. तर मी एक 2016 पासून एका मुद्द्यावर काम करतोय. खूप संवेदनशील मुद्दा आहे तो आणि खूप त्रास होतोय त्या मुद्द्याचा, त्या घटनेचा मला. त्या बोरवेल मध्ये मुलं पडतात बऱ्याच वेळा सर, बऱ्याच वेळा म्हणजे सतत चालू आहे ते का. आणि ते काढण्यासाठी तर खूप खर्च तर येतोच, प्रचंड प्रचंड प्रचंड. पण ते आणि आणि टाळण्यासाठी ते अपघात नाही येतो, फक्त हलगर्जीपणामुळे लोकांच्या ते घडतंय ते. मी 2016 पासून काम करतोय, सर्वांना पत्र लिहिलेत, सोशल मीडियावर टाकलंय. माझ्याकडून काय पाहिजे? हा माझ्याकडून काय पाहिजे? सर हे सिंपल आहे ना ते. तर ज्यावेळेस ह्या घटना घडतात तर जो तो काढण्यासाठी जो खर्च येतो तो सरळ सरळ त्या ज्याचं जे बोरवेल आहे त्याच्याकडे प्रशासन केला. इश्यू समजला आणि माझ्याकडून काय हा सर एक मिनिट. तो जो खर्च आहे ज्याचं जे बोरवेल आहे त्याच्याकडे जर वसूल केला ते काय सर्व खर्च प्रशासन करतं ते, बरोबर? हॅलो सर. कोणाला भेटले तुम्ही? मी भेटलो नाही, पत्र व्यवहार केले, सोशल मीडियावर माझे मी व्हिडिओ टाकलेत. आणि सर ते एवढं किती ते खूप एवढं वेदनादायी आहे. तेवढा छोटा मला कळला. मला विचारलं तुम्ही पत्रव्यवहार कोणाशी केला? मी पुण्याचे कलेक्टर त्यांना केलाय काही वर्षापूर्वी, नंतर पार पंतप्रधान, पार मुख्यमंत्री, सर्वांशी मी प्रधानांना मुख्यमंत्र्यांनी केला असेल, त्याच्यानंतर माझ्याकडे फोन करून काय पण नाही सर 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 फक्त यामध्ये काय करायचंय, प्रशासकीय पातळीवर हे काम व्हायला पाहिजे सर. प्लीज 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 प्लीज. आज एक तुमच्याकडे उमेदीने पाहाय आता आशेचा किरण आहे आणि त्यात काय माझा सर स्वार्थ वैयक्तिक काही नाही ना सर. तो जो लहान मुलगा परवा तर सर त्या राजस्थानमध्ये 470 फूट खोलीवरती पडलं होतं. माझं हो सर बिलकुल. त्यामध्ये काय करायचं फक्त तुम्हाला प्रशासकीय पातळीवर असा कार्यक्रम राबवायचा आहे की ज्याचं बोरवेल आहे त्या मालकाला ऐका ना सर प्लीज प्लीज. माझी फक्त सूचना करायची मला. तुम्ही मला दमदाटी नाही करू शकत. नाही दमदाटी करत नाही सर, मी रिक्वेस्ट करतोय. रिक्वेस्ट नाही करत आहे, कारण मी बोलताना मी बोलायला लागलो की तुम्हाला बोलू सुद्धा देत. बर बर सर बोला प्लीज प्लीज. ॲटिट्यूड नाही चालत. बर सर बर बोला बोला बोला. तुम्ही जर पंतप्रधान महोदयान लिहिलंय, मुख्यमंत्री महोदयान लिहिलंय, त्याच्यानंतर माझ्याकडून काय अपेक्षा मला हे कळत नाही. आत्ता बघा सर 2 मिनिटं ऐका. त्यांच्या ते पोचलंच नसेल माझी कैफियत, त्यांना मिळालीच नसेल, ते गारानं त्यांचं माझं पोचलं नसेल किंवा त्यांना ना पण एक प्रशासकीय पातळीवर तुम्ही ते करू शकता. आता जस्ट मी हे करत होतो, तुमचा एक व्हिडिओ पाहिला मी. ओके सर. त्या व्हिडिओमध्ये तुमचं आता बऱ्याच वेळा बघतो ना, आता तुमचा नंबर मी सर्च केला इंटरनेटला, तुमचा नंबर मला मिळाला. मी सतत प्रयत्न करतोय, मला एक सतत कोणीतरी असं योग्य माणूस पाहिजे तुमच्याविषयी. मला बरेच डायरेक्टर जीएसडीए म्हणून पुण्यात बसतात सर. प्लीज एक कसं आहे प्रशासकीय पातळीवर फक्त एकच एवढंच फक्त हे करा की ज्याचं बोरवेल आहे त्याच्यावर फक्त तुम्हाला मी प्रॉपर अथॉरिटी सांगतोय. तुम्हाला ऐकायचं नसेल, तुमचं थोडं दांडायचं असेल तर सोडून द्या. बरं सर बोला बोला. डायरेक्टर जीएसडीए आहे त्यांचा विषय, त्यांना जाऊन भेटा, ते करतील. जीएसडीए डायरेक्टर. बर. नाही खूप संवेदनशील विषय आहे सर. ते एवढं लहान मुलगा त्या खाली पडलेला त्यांचा आहे, त्यांच्या विभागाचा आहे. नाही ते कसं प्रत्येक कलेक्टर असतात ना ते त्या जिल्ह्यामध्ये ते. थँक्यू. ओके ओके.